आज आम्ही कचनेर येथे वार्षिक यात्रा महोत्सवासाठी निघालो होतो. कचनेर येथे जैन मंदिर आहे, ज्याला श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन असे म्हटले जाते. हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून येथे चिंतामणी पार्श्वनाथांची चमत्कारिक प्रतिमा आहे, जी सुमारे 250 वर्षापूर्वी जमिनीतून सापडली होती. कचनेर हे गावाचे नाव आहे, जे छत्रपती जिल्ह्यामध्ये आहे. याचे वैशिष्ट्य असे आहे की चिंतामणी पार्श्वनाथांची अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक मूर्ती आहे, जी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि सर्व समस्या दूर करते. तर अशा या ठिकाणी आम्ही आता पोहोचलो होतो. पूर्वी येथे उजव्या बाजूला मोठे मंदिर होते आणि त्यामुळेच आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. परंतु तिथे गेल्यानंतर समजले की हे मंदिर आता पाडण्यात आले आहे आणि या मंदिर ठिकाणी नवीन भव्य दिव्य असे मंदिर उभारण्यात येणार आहे. आपण इथे पाहू शकतो की ही मंदिराची जागा एकदम मोकळी केली आहे. या ठिकाणी अगोदर खूप मोठे मंदिर होते, परंतु आता त्याही पेक्षा मोठे भव्य दिव्य असे मंदिर या ठिकाणी बनणार आहे. त्यामुळेच आता मंदिर तात्पुरत्या ठिकाणी नवीन ठिकाणी स्थलांतरित केले आहे. मूर्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. तर आम्ही आता या सभागृहाकडे निघालो, जेथे मूर्तीचा अभिषेक आज सुरू होता. आज पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः मूर्तीचा अभिषेक होतो आणि या अभिषेकासाठी खूप सारे भक्तजन इथे येतात. त्यामुळेच आम्ही आजचा हा दिवस निवडला होता. बाकी इतर 3 दिवस येथे यात्रा असते, दर्शन असते, परंतु आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळेच दरवर्षी आम्ही या पौर्णिमेच्या दिवशी, ज्या दिवशी गुरु नानक जयंती पण असते, आम्ही येथे येतो. मंदिर खूप खचाखच भरले होते. आत जाणे शक्य नव्हते. त्यामुळेच इतर लोकांप्रमाणे आम्ही पण स्क्रीनवरती दर्शन घेतले. हा सुंदरसा देखावा पाहण्यासाठी, याचा अनुभव घेण्यासाठी दूरदूरून लोक येतात. हे एक पवित्र क्षेत्र आहे. या ठिकाणी आल्यानंतर क्षेत्राचे पावित्र्य, लोकांची भक्ती आपल्याला समजून येते. येथे मोठ्यातील मोठे, श्रीमंतातील श्रीमंत लोक पण भक्तिप्रसाद भरून जातात आणि गरीब श्रीमंत हा भेद विसरून सर्वजण एकासोबत बसून या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतात. येथे खूप सारे लोक दरवर्षी येतात, दर्शन घेतात, त्यानंतर अभिषेक पाहतात आणि हा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर गुरुवर्यांचे वचन ऐकून मग नंतर सर्वजण आपल्या घरी वापस जातात. हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात. त्यामुळेच आम्ही पण दरवर्षी या पवित्र ठिकाणी या यात्रेनिमित्त येत असतो. यावर्षी मी, काव्या, साई आणि माझी मिसेस आम्ही चौघी आलो होतो. नेहमीप्रमाणे इथले दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो भोजन कक्षाकडे. आजचे जे भोजन देणारे परिवार आहेत, हा रावका परिवार होता. या परिवारातले सदस्य या ठिकाणी बसले होते आणि ते सर्वांचे स्वागत करत होते. अगदी आदरातिथ्याने, सर्वांना प्रेमाने जेवण्याचा आग्रह करत होते. आम्ही आता जेवण कक्षाकडे निघालो होतो. भव्य दिव्य अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली होती. कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या कार्यक्रमाला लाजवेल अशा प्रकारे येथे व्यवस्था होती. अगदी घरचा समारंभ असल्यासारखे आम्हाला ते गाईड करत होते. ज्या ठिकाणी कमी गर्दी आहे त्या ठिकाणी जाण्यास आम्हाला विनंती करत होते, जेणेकरून आमची गैरसोय होणार नाही. पंचपक्वान्नांचं जेवण इथे वाढण्यात येत होतं. विशेष करून लोक कुठल्याही प्रकारे अन्नाची नासाडी करत नव्हते. जेवढं पाहिजे तेवढंच ताटात घेत होते आणि
आपल्या धर्माचा, आपल्या समाजाचा मान राखत होते। जेवण एकदम रुचकर, चविष्ट होते। वेगवेगळे पदार्थ येथे वाढण्यात येत होते। वाढणारेही खूप आनंदाने वाढत होती। हे सर्व पाहून आमचे मन थक्क झाले की एवढ्या मोठ्या परिवाराला, एवढ्या मोठ्या समाजाला खाऊ घालणे आणि ते पण इतक्या चांगल्या प्रकारे, हे काही सोपी गोष्ट नाही। परंतु हे सर्व काही एकदम स्वच्छ मनाने आणि चांगल्या भावनेने चालू होते। आम्ही जेवणाचा आस्वाद घेत होतो, कारण दरवर्षी आम्ही इथे महाप्रसादाचा आस्वाद नक्की घेतो। जेवण झाल्यानंतर आता वेळ होती शॉपिंगची। छोटेखानी बाजार येथे भरतो। सर्व लोक दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करतात। यामध्ये जास्त करून मुलांच्या खेळण्या, काही दररोजच्या वापरातली वस्तू मिळतात। तर आपण आता पाहू की आम्ही कोणकोणत्या वस्तू येथे खरेदी केल्या। संभालने वाला बहुआ पारसनाथ हुआ करता है। राजस्थान घ्यायचा फोन पे, हाँ भैया फोन पे। अंतरिक्ष पारसनाथ सिरपुर के अंदर भगवान का मंदिर प्रकट हो रहा है। हाँ काटी हाई आतमध्ये चला ठीक आहे। काठी खालून दाखवू न दे तुम्हाला, हे खालून काठी चल। ऐसे बाबा है जो लोग कहते हैं, कई साधु कहते हैं मूर्ति खंडित है, लेकिन याद रखना पूरे भारत देश में बाबा की मूर्ति अखंडित हुआ करती है। हाँ कचनेरचा बाजार आहे, बाबा की मूर्ति इथे याद रखना वस्तू खूप स्वस्त मिळतात शहरापेक्षा। चला पुढं चला। नाही नाही बाबा चल, मम्मीचं घ्यायचं, चल पुढं। काय घ्यायचं? वॉच? नाही नाही खराब येते, खराब येते, खराब वॉच आहे। नाही जमलं का? चला बरं काय घ्यायचं तुला अजून? ते काय कोणतं ते? फ्रेश
कुठलं जेसीबी ते नाही एकच तिघे ते काकाल विकाल राहते ना एक घे कोणतं एक इतके नको एक घे ते कशाला पाण्याचं ते घे ते जेसीबी घे ते गुलाबी घेईन ते दहा पन्नास झाले चला चला पुढं चला काय पाहिजे वडापाव कशा हा आताच खाला ना दाबून ते चहा करा बस आतमध्ये